व्यासाच्या उपस्थित असलेल्या संगीताच्या क्षेत्रातले सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असतो पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित सुरेश तलवलकर या ठिकाणी समोर उपस्थित असलेले संसदेचे आमचे सहकारी धनंजय महाडिक, या ठिकाणी उपस्थित असलेले समाजसेवक घाटगे, अन्य सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो, आजचा दिवस एक वेगळा असा दिवस आहे. आजचा दिवस कोल्हापूर राज्याचा नावलौकिक कर्तृत्वानं ज्यांनी संपूर्ण देशामध्ये पोचवला त्या राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. याबरोबरच कोल्हापूर संस्थानं एक योग्य विकासाची दिशा दाखवण्याच्यासाठी त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली. त्या भास्करराव दादांचं सुद्धा स्मरण करण्याचा आजचा दिवस. आणि या दिवशी ज्यांनी आयुष्याचा फार थोडा काळ जन्मलेला होता, पण ज्यांचा उल्लेख जगत विश्व म्हणून केला तर अतिशयोक्ती होणार नाही, अशा शील संस्थांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. 1 वर्ष होऊन गेलं ते आपल्याकडे गेले. माझा त्यांचा काही फार जुना संबंध होता असं नव्हे. साधारणतः अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याची जबाबदारी या नच्या पद्धतीनं माझ्या खांद्यावर होती. आणि त्यामुळे साहजिकच वेगवेगळ्या क्षेत्राच्या प्रमुख व्यक्तींचा सुसंवाद हा माझ्याशी साजरा होता. कोल्हापूर ही उद्योगनगरी, उद्योजकांची मान्य या ठिकाणी. या कोल्हापुरामध्ये आल्याच्यानंतर कधीही त्या उद्योगाच्या प्रश्नाची चर्चा व्हायची आणि उद्योजकांची सुसंवाद साधायची संधी मिळायची. त्या मालिकेमध्ये शील सफे होते. त्यातून माझा त्यांचा परिचय. विधिविकासात काही वेगळं होतं. त्याच्यानंतर गजोबा झाला. त्यांनी अनेकांना चांगल्या व्यक्ती दिल्या, अनेकांच्यासाठी अनेक आठवण जातील अशा गोष्टी केल्या. आम्हा लोकांच्या दृष्टीनं त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं काम केलं आणि ते म्हणजे त्यांच्या जीवाचा सेवा, ज्याचा उल्लेख प्रेमाने जीव म्हणून केला जातो, तो आमच्याकडे दिला. आदित्यच्या जीवनामध्ये एक प्रकारचं सर्व दृष्टीनं स्थैर्य देण्याच्या संबंधीची कामगिरी या मुलीने केली. आणि हे काम आम्हा लोकांच्या दृष्टीनं होऊ शकलं ते श्री सफे आणि सौ सफे यांच्यामुळे. आणि त्यामुळं अलीकडेच आम्हा लोकांचा संबंध त्या कारणानं अधिक होता. पण थोड्या संबंधात सुद्धा हे व्यक्तिमत्व बहुरंगी होतं. कधी उद्योगाची चर्चा केली तर उद्योगाच्या क्षेत्रात आहे
अनेकांचं जे योगदान आहे याचं कटाक्षाने स्मरण करायचे. उद्योजकांच्यापैकी अनेकांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि ते संबंध त्यांनी कधी सांगितले नाही. पण यांच्या उद्योगाच्या संबंधीची माहिती मला आनंद महेंद्रने सांगितली. आनंद महेंद्रचा यांचा काही व्यावहारिक संबंध असावा. आनंद महेंद्रने त्यांचा उल्लेख केला. या कुटुंबाशी संबंध कसा आहे, व्यवहाराचं यांचं वागणं कसं आहे, याबद्दलच्या अनेक गोष्टी ह्या त्यांच्याकडून ऐकाव्या. श्रीजी जसे उद्योजक होते तसे कलेचे भोक्ते होते. संगीत हा त्यांचा अत्यंत अविरत विषय आहे. आणि आज या ठिकाणी आपण व्यासपीठावर बघतो हरिप्रसाद चौधरी यांची उपस्थिती ही एकच सांगते की संगीत आणि सफे यांचा सुसंवाद कसा होता. आज देश पातळीवर शास्त्रीय संगीताच्या बाबतीत ज्यांचं प्रचंड योगदान आहे ते हरिप्रसादजी, ते पंडितजी सफेंच्या कुटुंबाचे एक व्यक्ती होते. आणि अशा लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. ते गमतीचं व्यक्तिमत्व होतं. उद्योग असेल, संगीताच्याबद्दलची आस्था असेल, कधी चर्चा आणि गप्पा मारायला बसल्यानंतर पर्यावरणाच्या संबंधीची त्यांना असली आस्था. मला कोल्हापूरचे आर्किटेक्चर म्हणून त्यांनी उत्तम काम केलं याची नोंद अनेकांनी केली. त्या विधींचा माझा व्यक्तिगत संबंध नाही, पण विधींच्याबद्दल आणि त्यांच्या आर्किटेक्चर ज्ञानाच्या संदर्भात अनेकदा सफेंच्याकडून मला ऐकायला मिळालं. याचा अर्थ जे कोणी गुणी आहेत, कुठल्याही क्षेत्राचे जाणकार आहेत, त्याच्याशी सुसंवाद हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. माणसं जोडणारे ग्रस्त. माझ्याकडे कधी आल्याच्या नंतर अनेक गोष्टी चर्चा करायची. मला गंमत वाटायची की क्रिकेटच्या संबंधीची सुद्धा त्यांना आस्था होती. मी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झालो आणि अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांचा फोन मला आला अभिनंदनाच्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं मला की असं असं आहे आणि या पद्धतीनं आता तुम्हाला देशाच्या बाहेरसुद्धा जावं लागेल. मी त्यांना विचारलं, तुम्ही उद्योजक, तुम्हाला क्रिकेटच्या संबंधी एवढी भारताने माहिती कशी? ते म्हणजे अजित वाडेकर आमचा मित्र. आणि अजित वाडेकर आमचा मित्र की तो देशाचा कॅप्टन होता, यशस्वी कॅप्टन होता, त्याच्याशी सुसंवाद यायचा. म्हणजे पर्यावरणाशी संबंध, खेळाशी संबंध, उद्योगाशी संबंध आणि या सगळ्याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाची सुसंवाद हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून अशी व्यक्ती खरं म्हणजे तर कधी अपेक्षा केली नव्हती ते लोक जातील, त्यांचा जायचा अधिकार नव्हता. या आम्हा लोकांच्या वयाच्या प्रवाहामध्ये त्यांनी कारण नसताना घाई केली. त्यांनी जायला नको होतं, पण ते गेले. पण ते गेले तर त्यांचं विस्मरण ज्यांना ते ओळखतात किंवा जे त्यांना ओळखतात त्यांना कधी आयुष्यात होणार नाही. आणि म्हणून अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्वाच्या संबंधी एक चांगलं कॉफीचे मेलूक या ठिकाणी तयार केलं. आणि शरद कदम आणि त्यांच्या सहकार्याने हे काम ओळखतं या ठिकाणी केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझी खात्री आहे की हे कॉफीचे मेलूक आपण बघितल्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये सफऱ्यांच्या जीवनाचे पैलू हे आपल्याला बघायला मिळतील
अनेकांची मतं त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलची वाचायला मिळतील आणि आपल्याला नक्की आपल्याला हे वाटेल की त्यांनी एवढ्या लवकर जायला नको होतं. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.